पुण्यातील अमोनरा फन इकोटेल हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्नाटक पर्यटन रोड शोने कर्नाटकच्या विपुल पर्यटन सेवेचा शोध घेण्यास उत्सुक असलेल्या विविध ट्रॅव्हल्स एजंट्स व उद्योग हितधारकांच्या विविध श्रेणींना आकर्षित करत केलेला प्रयत्न जबरदस्त यशस्वी ठरला. कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाने कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळ, जंगल लॉज आणि रिसॉर्ट्स व कर्नाटकातील भागधारकांचे संघ यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राज्याचे विविध आकर्षण, अनुभव व आदरातिथ्य यावेळी पुणे प्रवासी समुदायास दाखवण्यात आले. कर्नाटक पर्यटनाच्या प्रमुख प्रतिनिधींनी राज्याच्या समृद्ध शहरांवर हम्पी व बदामीसारख्या ऐतिहासिक रत्नांवर प्रकाश टाकणारी आकर्षक सादरीकरण केले. चिकमंगळूर व कूर्गसारखी शांत हिल स्टेशन्स, दोलायमान वन्यजीवन अभयारण्ये, कोकण किनारपट्टीवरील प्राचीन समुद्रकिनारे व बंगाल म्हैसूर या महानगरासारख्या परस्परवादिनी सत्रामध्ये विविध साहसी क्रियाकल्प, सांस्कृतिक अनुभव व अनोखे होमस्टेट यासारखे शोध घेण्यास आला. यामुळे प्रवाशांना विविध आवडीनिवडीचाही पूर्ण उपयोग करता आला. या रोड शोने कर्नाटक पर्यटन भागधारक आणि पुणे स्थित ट्रॅव्हल एजंट यांच्यात व्यवसाय ते व्यवसाय या अनुषंगाने बैठकांची सोय केली, ज्यामुळे सहकार्य व भागीदारीच्या संधीची चर्चा करण्यात येईल. 150हून अधिक ट्रॅव्हल एजंट व टूर ऑपरेटर सक्रियपणे या कार्यक्रमात सहभागी होत असताना वातानुकूलित प्रवास योजना तयार करण्यावर आणि पुणे रहिवाशांसाठी कर्नाटकाला पसंती पर्यटन चर्चा tourism department road show 2024. This is mainly to showcase what as a state we could offer to a tourist and anybody who is interested. It could be a heritage tourism or an ecotourism or cultural. So we as a state, our tagline goes one state, many world. So we are living up to it. So except the snow-capped mountain and the Rajasthan Thar desert, our state has everything to offer what the customer asks for it. So today was the event. It went very well, and at the same time we would expect every tourist, even from the state of Maharashtra, to visit our state and experience the it could be the cuisine or the places and the attire, the culture, to have an experience. And when they visit our state, they would have a feel home away from home. It could be with respect to language or the food. They will not miss it. What they would get in their place, they would also enjoy the same in our state.